कापूस करत असताना काय करायचं की कापूस पीक करत असताना तुम्ही काय करतात 4x2 अंतर करतात 5x2 करतात 4x2 अंतर केलं तर काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायचं 4x2 अंतर केलं तर 43 7 4 2 8 8 स्क्वेअर फुटावर एक झाड 43,560 भागिले 8 म्हणजे 8×45 म्हणजे एकरी 5,000 झाड बसले म्हणून तुम्ही काय करा मग तुम्हाला या वर्षी 2-2.5 क्विंटलचेच उतार आले असते म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात ठेवायचं तुम्ही काय करा 4x2 अंतर करू नका 5x2 देखील करू नका तुम्ही काय करा 3x1 कापूस लावा 3x1 कापूस लावा आणि एकच बॅग खताची घाला तुम्हाला 10 क्विंटल कापूस होतो कसा होतो ते सांगतो 3x1 कापूस केला की 3x1 केला तर 30 फुटावर एक झाड आणि 43,560 भागिले 3 म्हणजे 3×30 आणि 3 पुन्हा 10 राहिले तर 3×3 9 12 म्हणजे एकरी 4 बॅग बसतात तुम्ही 3x1 कापूस करा तुम्हाला एकरी 4 बॅग लागतात आणि 4 बॅग लागल्याच्या नंतर तुमच्या कापसाच्या झाडाला 20 बोंड लागले हे समजायचं तुम्हाला 10 क्विंटल कापूस होतो आणि खत किती द्यायचा फक्त एकच बॅग द्यायची नसा तुम्ही काय करायला 4x2 कापूस करायला 5x2 करायला शेजाऱ्याने एक बॅग दिली की हे 2 देतो त्यानं 2 दिले की हे 4 द्यायला म्हणून तुमचा काय व्हायला खर्च वाढायला तुम्ही काय करा यावर्षी 1-1 2-2 एक 3x1 अंतर करा आणि 3x1 अंतर केल्याच्या नंतर तुम्हाला कापसाला 20 बोंड लागले किंवा कैऱ्या लागल्या की तुम्हाला 10 क्विंटल कापूस होतो आता सविस्तर सांगतो मग सविस्तर माहिती सांगतो पूर्व मशागत मध्ये काय करायचं कापसाला जे आपण शेतामध्ये कापूस करायचा तिथं नांगरटी करायला जमत नाही तुम्ही कापसाच्या शेतामध्ये नांगरटी केली की तुम्हाला कापूस होत नाही म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कापसाच्या शेतामध्ये पाळी घालायची आणि रोटर करून शेत असं स्वच्छ करायचं आणि केल्याच्या नंतर काय करायचं बॅग निवडायची बॅग निवडत असताना काय करायचं आपल्या शेजाऱ्याला आपल्या पाहुण्याला आपल्या नातेवाईकाला कोणत्या बॅगला उतार जास्त आला ती बॅग निवडायची आणि ती बॅग आपण आपले लावायची त्याच्यानंतर लागवड कधी करायची सगळ्यात महत्वाचं लागवडी ठरवलंय एक उदाहरण म्हणून सांगतो की शाळेमध्ये मुलगा उशीर आला तर त्याची जागा कुठं असते पाठीमाग तसंच कापसाचा एक आहे गणित आहे कापसामध्ये जे पाऊस पडल्याच्या नंतर जे कापूस आधी लावीन जे कापूस सकाळी जाऊन आधी लावीन त्याला जास्त उतार येतं एखाद्या शेतकऱ्याने सकाळी लावला आणि एखाद्यानं दुपारून लावला तर दुपारून लावणाऱ्याला उतार कमी येतो म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात ठेवायचं आणि एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी कापूस लावला तर त्याला 2 क्विंटल उतार कमी येतो म्हणून कापसामध्ये जे कापूस आधी लावेल त्याला उतार जास्त येतो हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता तण नियंत्रणामध्ये काय झालं आपले शेतकरी काय करतात की कापूस उगवल्याच्या नंतर तण थोडं मोठं झाल्याच्या नंतर आपण खुरपणी करून मतो तर इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची कापूस 2 पानावर आला की तुम्ही यावर्षी बघा 2 पानावर आला की तुम्ही तुमचा कापूस खुरपून घ्यायचा आणि खुरपल्यानंतर काय होतं की तुमचा कापूस एकदम जोमानं उठतो कारण की 2 पानावर कापूस असला की तिथली जमीन तुडवल्या जाते आणि तुडवल्या गेल्याच्या नंतर काय होतं तुमचा कापूस जोरात येतो म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आता एक सगळ्यात महत्वाचं बोंडअळी मग बोंडअळीला औषधच नाही मग बोंडअळी कंट्रोल करायची असं तर त्याला एक देखील उपाय आहे मग काय उपाय आहे सांगतो की तुमचा ही समजा मादळमुळे या मादळ समजा तुम्ही इथं जिथं ज्या गावाहून आले त्या गावाच्या बाजूला सगळ्याचे समजा तुमचे जे इथं जे शेतकरी ज्या गावाहून आले त्या गावाच्या बाजूला सगळे कापस खूप चांगले असतात त्याचं खरं कारण माहितीये का कशामुळे चांगले असतात की कारण की त्या गावाच्या बाजूला ते बोंडाळीचे पतंग त्या लाईटवर येऊन मरतात आणि हे इथं मेल्याच्या नंतर ते काय जे बोंडाळीचे पतंग ते मरतात आणि त्याच्यामुळे गावाच्या बाजूच्या कापसावर बोंडाळी नसते म्हणून इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सांगतो तुम्हाला बोंडाळी कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो एक काय करायचं आपला तेलाचा डब्बा घ्यायचा तेलाच्या डब्याला फोडायचा त्याला पिवळा कलर द्यायचा त्याच्यामध्ये एक छोटा लाईट लावायचा आणि लाईट लावल्याच्या नंतर बोंडाळीचे पतंग त्याच्यात मरते आणि तुमच्या कापसा बोंडाळी येणार नाही म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात ठेवायचं